मित्रांनो, स्वागत आहे तुमचे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये नीलू लाईफस्टाईल या चॅनलवरती. तर कसे आहात तुम्ही? स्वस्त मस्त आणि आनंदी आहात ना? तर असेच आनंदी राहा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा मित्रांनो. तर आहे वेनसडे आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला येणार आहे थर्सडेला. तर बघू शकता माझी सगळे कामं आटपले आहे. मी तरी लेटच झोपून उठले आहे 9:30ला. तर बघू शकता गॅस फक्त साफ केलेला आहे, सगळं क्लीन केलं, झाडू वगैरे सगळं लावलेलं आहे. आणि तिकडे आहे अंधार, कारण माझा भाऊ झोपलेला आहे, कारण त्याची होती इव्हिनिंग शिफ्ट. काल तुम्हाला सांगितलेलं आहे मी. तर तो रात्री 2:30-3 वाजता आलेला होता. तर मी झोपूनच होते, मला माहीत नाही. तर तिकडे पाणी भरलं. 1 मिनिट. तर अंघोळ व्हायची आहे आणि कपडे वॉश करायचे होते, म्हणून पाणी लावलेलं होतं बकेटमध्ये. तर ते बकेट भरलेली होती. तर आता मी जाते शॉपमध्ये कंफर्ट टाकायला, कारण संकेतचा युनिफॉर्म धुत आहे. तर आज बनवलेली आहे बटाट्याची भाजी, आलूची सार आणि राईस, चावल आणि पोळी. तर सकाळी चाय नाश्ता केलेला आहे मी. आणि हजबंड आज पण लवकर गेले आहे, कारण मेरी क्रिसमस आहे. आणि तुम्हा सर्वांना माझ्याकडून क्रिसमसच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो. आजचा दिवस तुमचा शुभ आणि आनंदी जाओ. तर आता मी कपडे वॉश करते, अंघोळ करते, नंतर जेवण करीन, कारण आता नाश्ता केला म्हणजे मला लवकर भूक लागत नाही. तर इकडे संकेतसाठी चाय ठेवलेला आहे, तर तो उठेल आता 2-3 वाजता आणि त्याच्या टिफिन वगैरे करून देईल, जेवण वगैरे करेल आणि तो ड्युटीवर जाईल. तर आपण भेटू आता थोड्या वेळात, ठीक आहे? तर मी आता कम्फर्ट आणायला जाते. ओके. तर हॅलो मित्रांनो, आज बनवलेला आहे मी आलूचा मंचुरियन, ठीक आहे? तर याच्यामध्ये तुम्हाला बारीक किसून आलू घ्यायचा आहे, 3 पत्तागोबी, 1 कप बारीक पूर्ण चोप मिक्सरमध्ये पण करू शकता, 1 कप मैदा, अर्धा कप कॉर्नफ्लोअर किंवा राईसचं जे पीठ असतं ते, ठीक आहे? त्याच्यानंतर अर्धा चमचा तुम्हाला याच्यामध्ये तिखट टाकायचे आहे. त्याच्यानंतर थोडं जिरं टाकायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्याकडे जर जे काश्मीरी लाल मिरची अवेलेबल असेल तर टाका, नाहीतर तुम्ही याच्यामध्ये थोडं फूड कलर मिक्स करू शकता. त्याच्यानंतर थोडं मीठ टाकायचं. याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही, हे लक्षात ठेवा. याच्यामध्ये मीठ टाकल्यामुळे याला पाणी सुटत असते, ठीक आहे? याच्यानंतर बारीक बारीक गोळे करून तुम्हाला फ्राय करून घ्यायचे आहे, एकदम क्रिस्पी, ठीक आहे? याचा रंग जोपर्यंत कलर चेंज होत नाही तोपर्यंत याला पलटवायचे नाही, ठीक आहे? नाहीतर ते चिपकू शकतं. त्यानंतर याला कलर चेंज होतपर्यंत, क्रिस्पी होतपर्यंत तळून घ्यायचं, ठीक आहे? तळून घेतल्यानंतर बघू शकता तुम्ही किती क्रिस्पी झालेले आहे. याच्यानंतर मी याचा शॉर्ट ब्लॉग पूर्णपणे टाकलेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला बारीक शिमला मिरची, त्याच्यानंतर पत्तागोबी, त्याच्यानंतर बारीक जी आपली हिरवी मिरची राहते ते, आणि मोठे मोठे कांदे कापून घ्यायचे, एकदम मोठे पण नाही, ठीक आहे? त्याच्यानंतर बघू शकता एवढे खूप छान बनलेले आहे. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. मी याची रेसिपी शॉर्ट ब्लॉगमध्ये टाकलेली आहे. तर मी खाऊन बघितलेला आहे, एकदम यमी आणि टेस्टी बनलेलं आहे. तर एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. मी याच्या शॉर्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळं म्हणजे व्यवस्थित कसं बनवायचं आहे, काय बनवायचं आहे, काय टाकायचं आहे हे मी तुम्हाला सांगेल. हॅलो फ्रेंड्स, तर मी आलेली आहे वर कपडे वाळू घालायला. बघू शकता ऊन असं आहे, म्हटलं थोडीशी तर बादलच आहे. आणि संकेतचा युनिफॉर्म धुतलेला आहे मी. तर कामं आटपले, आता आंघोळ केली. बघू शकता संकेत झोपलेलाच आहे, म्हणून खाली व्हिडिओ बनवला नाही, डिस्टर्ब होईल म्हणून त्याला, कारण लाईट ऑफ करून ठेवलेला आहे. आणि तुम्हाला माहिती आहे आम्ही हॉलमध्ये झोपत असतो, त्या कारणामुळे. आणि मला भूक तर लागलेली नाही. आता नाश्ता केला होता सकाळी, तर मी लेटच जेवीन, भूकही नाही लागत तशीही मला. सकाळी चाय पराठा खाल्ला की. तर मी आधी कपडे वाळू घालून घेते मित्रांनो. तर मित्रांनो, कपडे वगैरे धुवून घेतलेले होते आणि वर वाळू टाकायला आले होते मी. तर मी आज तुम्हाला जसं की मी सांगितलेलं आहे की मी बनवलेले आहे आलू मंचुरियन. तर हे पत्तागोबीपेक्षा पण टेस्टी लागत असते. जे पत्तागोबीचे राहतात ते पण टेस्टी लागते, परंतु हे मी सेकंड टाईम बनवत आहे. हे खूप छान लागत आहे. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. मी शॉर्ट ब्लॉग्समध्ये टाकलेला आहे, तर तुम्ही एकदा तिथे जाऊन तो व्हिडिओ नक्की बघा, तर तुम्हाला समजेलच हे कसे बनवायचे आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही तुमच्या छोट्या मुलांना, तुमच्या घरी छोटे बाळ वगैरे असेल तर त्यांना तुम्ही एकदम म्हणजे घरी बनवून पण
एकदम त्यांना चारू शकता. एकदम तेज पण आणि तिखट पण बनवायचं नाही, तर खूप छान बनत असतात. ठीक आहे. तर इथे माझी सगळी कामं वगैरे आवरलेली होती आणि ते जे मंचुरियन आहे हे मी आता नाही बनवले, तर हे मी कमीत कमी 5 ते 6 हे कपडे वगैरे वाढून टाकल्यानंतर थोडा आराम वगैरे केला. संकेत ड्युटीला वगैरे गेला. त्याच्यानंतर थोडा मी रेस्ट केला. त्याच्यानंतर 5 ते 6 वाजता मी ते मंचुरियन बनवलेले आहे. ठीक आहे. तर मी आज आराम केलेला नाही अजिबात. तर इकडे थोडं साऊंडचा प्रॉब्लेम होत आहे, तर तुम्ही सांभाळून घ्या मित्रांनो. तर इकडे छोटे लहान बाळ आहे, तर ते खेळत आहे, त्याच्यामुळे आवाज येतो आहे त्यांचा. तर मी वर कपडे टाकलेले बघू शकता. आज संकेतचा युनिफॉर्म धुतलेला आहे. थोडी ऊन होती तर, कारण त्याला या हप्त्यामध्ये सुट्टी नाही, कारण ह्या क्रिसमसमुळे आणि नवीन वर्ष पण येत आहे. तर 1 तारखेपर्यंत त्याला विकली ऑफ नाही. हजबंडला माझ्या मिळून गेली सोमवारला, परंतु संकेतला सुट्टी नाही. त्याच्यामुळे त्याचे ॲप्रॉन पण खूप गंद झालेलं होतं, खराब झालेलं होतं. तर त्याच्यामुळे त्याचे कपडे धुतले. तर मला शंकाच होती वाढते की नाही वाढत, परंतु ते वाढले होते त्याचे कपडे. तर कपडे वाळू टाकून झालेले आहे फ्रेंड्स, बघू शकता. तर आता ऊन बादल होतं. आता खूप ऊन निघालेली होती खूप जोरात, आणि आता सावली आली बघा. ऊन दिसते ना. तर हजबंड झोपूनच होते. ते रात्रभर काही झोपले नाही, माहीत नाही, ते मोबाईल पाहत होते. आणि मग सकाळी पहाटे झोपले 7-8 वाजता. तर मग आणखी उठले लवकरच वेळेवर 10:30 पावणे 11ला, आणि लगेच आज उठले. बसले पण नाही, बोलले पण नाही. म्हणजे उठल्याबरोबर ते तयारी करायला बसले आणि तयारी केली. मग मी त्यांच्या टिफिन वगैरे म्हणजे पोळ्या वगैरे पॅक करून दिल्या आणि चणे वगैरे पॅक करून दिले डब्यामध्ये. घरी खाल्ले नाही आज, वेळ झाला तर. आणि खुरमुंडी धुतली, तसेच हातपाय, आणि तसेच ड्युटीला गेले. तर असं होतं आजचं रुटीन. तर सकाळी मी आज 9:30ला तर उठले आणि कामं आटपले पट्टपट्ट. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तर नक्की सांगा. जास्त काही बनवलेला नाही आहे मित्रांनो. तर असंच माझ्या व्हिडिओला सपोर्ट करा आणि लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. व्हिडिओ जमतो की नाही हे सुद्धा सांगा. तर कामं करायच्या वेळेला काही व्हिडिओ बनवलेला नाही आहे, कारण खूप घाई होती मला. त्याच्यामुळे नी तर खूप ऊन लागत आहे, डोळ्याला असं गरम येत आहे. आणि आज शूज पण धुतलेली आहे मी माझी. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ठीक आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. बाय.